गाईज आम्ही रस्ता चुकलेला आहे पहिल्याच एका मिनिटात बाबा आता मस्त पाऊस चालू आहे आणि पावसात आपण जाणार आता फिरायला. तर बघू आता, एक माझा मित्र येत आहे, त्याला मी कॉल केला आणि कुठं जायचं तर बघू आता. हरीशचं पण ब्रश वगैरे झालाय, फ्रेश झालेलं आहे आम्ही आता सर्व, फक्त यश राहिलेलं आहे. यश त्याच्यानंतर आपण ब्रेकफास्ट करू आणि ब्रेकफास्ट केल्यानंतर निघू. आणि बाहेर मस्त वातावरण झालेलं आहे, जोरात पाऊस सुरू आहे आणि एक नंबर मध्ये मजा येत आहे. जिगरी यार आलेला आहे आता, रुद्राक्ष चौहान. तर हा आता आम्हाला पुन्हा फिरवणार आहे. आपण रेडी होऊन निघत आहे लोणावळ्यासाठी. लोणावळ्याला चाललं, कुठं जायचं आपण आता? आपण पहिले जायचं तोरणाळा. तोरणावर जायचं आपल्याला. तोरणा पोर्टर पाहू, त्यानंतर जर का झालं तर लोणावळ्याला जाऊ, नाही लोणावळा उद्या जाऊ. तर चला निघू आता इथून. बॅग पॅकिंग वगैरे झाली आपली. आलो आपण लालपरी जो. लालपरी पूर्ण ब्राऊन झालेली आहे. हो, तर चला आता बॅग वगैरे टाकू आणि निघू. लगेच वगैरे ठेवलं आणि आता सरळ निघू आपण इथून तोरणासाठी. आपण पार्किंग मधून निघत आहे आणि सरळ भेटू आता तोरण्यावर. तर पहिले बघू, जर का ट्रॅफिक मिळाली नाही पाहिजे आपल्याला. जर का ट्रॅफिक मिळाली तर अजून वेळ होणार, कारण की ऍक्च्युअल मध्ये आपल्याला तसाच वेळ झालेला आहे ऑलरेडी. सो गाईज आम्ही रस्ता चुकलेला आहे पहिल्याच एका मिनिटात. समोर काय माहित आमचं कसं होणार. एकदा आधीच आम्ही खूप लेट निघालेला आहे, कारण दुधेशनी पण वेळ लावला इथे रूम वर यायला. आम्ही पहिला ट्रॅफिक जाम. तर बघू आता किती वेळ लागतो. सध्या आता 11 वाजलेले आहे आणि काय होतं समोर. लेट्स गो. सध्या आपण मुंबई बेंगलोर हायवेवर आहे. तर एक हरीशचा मित्र येत आहे, तो सोबत येतो म्हणत होता. तर बस त्याची वाट बघत आहे आपण. आणि हरीश थोडा वेपर्स वगैरे घ्यायला गेलेला आहे. तर आल्यावर आपण निघू डायरेक्ट सरळ. आता आपण जात आहे तोरण्यासाठी. तर टाइम खूप झाला आहे, पण त्याचा मित्र म्हणत होता की तिथं ट्रेकिंग करावं लागेल, तर खूप वेळ होणार. तर बघू आता काय होणार. तर आता आपण आलेलो आहो फिरासाठी. तर आणि किल्ले वगैरे गेलो नाही तर मग काही मजाच राहणार नाही. आणि पुण्यात एकमेव असं ठिकाण आहे की जिथं ट्रेकिंग शिवाय मजाच नाही येणार. आपण आता तोरणा किल्ल्याच्या थोडंसं पायथ्याशी आहे. एक इथून 10-15 मिनिटात आपण पोहोचू. वातावरण एक नंबर झालेलं आहे इथं. आता बस आम्ही चाय नाश्त्यात थांबलेला. सध्या 2 वाजत आहे. 2 वाजायला 10 मिनिटं कमी आहेत. तर उशीर खूप झालेला आहे आणि भूक पण लागली. आपण सकाळी ब्रेकफास्ट केला होता, पण आता तो संपला. जेवणाचा वेळ झालेली आहे, पण जेवायला तर खूप वेळ जाणार. त्यामुळे बस नाश्ता वगैरे करू आणि बघू. आपण आलेला आहे जवळपास आणि बस इथून छोटे छोटे दृश्य दिसत आहे आपल्याला किल्ल्याचे. तर आपला प्लॅन होता तोरणा किल्ल्याला जायचा, पण रस्त्यात प्लॅन आपला कॅन्सल झाला. तर आपण चाललेलो आहे आता राजगडवर. आता आपण गाडी पार्क केली. आता इथून आपला ट्रेक चालू होणार आहे. थोडी बारिश
येऊ राहिली, पाऊस येऊ राहिला. तर चला आता आपली ट्रेकिंग सुरू झालेली आहे. तर रस्ता बघा किती खराब आहे. एक नंबर आहे आणि बाजूचा जो व्ह्यू येत आहे तो एक नंबर आहे. तर भावा आपण गेलो होतो राजगडला, पण राजगडला उशीर खूप झालेला होता आणि ट्रेकिंग आम्ही अर्धा मधातून कॅन्सल केली. तर वापस मध्ये येताना आम्हाला एक उद्यान सापडलं, तिथं मस्त गार्डन वगैरे आहे आणि वॉटरफॉल पण आहे. बघू आता, थोडा उशीर झालेला आहे पण काय काय पाहायला मिळणार आपल्याला. हरेश बाळा, कुठं जायचं आता आपल्याला? धबधब्यावर जायचं. खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. यश आहे. इकडे बाय. तर भावा चला, आपलं झालेलं आहे फिरून. तर आपण बघितलं आहे एक रोपवे आणि त्यानंतर आपण बघितलं धबधबा. तर धबधब्यामध्ये काही एवढी मजा आली नाही, पण चला, जे सकाळपासून हिंडणं फिरणं चालू होतं तेव्हा फुल एनर्जी आली. आता आपण आलेलं आहे पुण्यात. पुण्यात यायसाठी आपल्याला लागलेलं आहे 4.5 तास. तर अजून पण आम्ही ट्रॅफिक एन्जॉय करत आहे आणि हे मागे बसून बोर झालेले आहे. काही जण एन्जॉय करत आहे